राज्यसभेसाठी भाजपनं एक जातीय समीकरण सुद्धा साधलेलं आहे। दलित, आदिवासी, धनगर आणि मराठा नेते राज्यसभेवर पाठवण्याचा चंग भाजपनं बांधलेला आहे। मला मिळालेली आहे राज्यसभेची जागा, कारण माझा जोडलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी धागा। म्हणजे मी बाबासाहेबांच्या विचाराचा मी आहे। कुठेही गेलो तरी निळा झेंडा माझ्या हातामध्ये आहे आणि माझा पक्ष एनडीए सोबत आहे। माझा पक्ष बीजेपी सोबत आहे, पण मग एनडीए म्हणून ते त्या ठिकाणी आहे आणि नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून मी त्या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून मला या ठिकाणी संधी तिसऱ्यांदा मिळालेली आहे आणि मला मिळालेल्या संधीचं मी सोनं करेन असा मला पूर्णपणे विश्वास आहे। दरम्यान विनोद तावडेंबाबत सब्र का फल मिठा होता है ही म्हण लागू पडली। आपण पाहतोय त्यांचा संघर्ष कसा होता। विनोद तावडे सध्या भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस होते। केरळ विधानसभेची जबाबदारी विनोद तावडेंवर होती। त्यानंतर गेल्या वर्षीच्या बिहार निवडणुकीमध्ये पक्षप्रभारी पद म्हणून सुद्धा त्यांची नेमणूक करण्यात आली होती। पक्ष संघटनेतून त्यांनी थेट आता संसदेत उडी मारली। राष्ट्रीय स्तरावर पक्षाची ध्येय धोरणं ठरवणं आणि विविध राज्यातील संघटनात्मक कामांचे नियोजन सुद्धा काटेकोरपणे विनोद तावडेंनी केलं होतं। रामभाऊ म्हाळगी संस्थेच्या संचालक मंडळावरती विनोद तावडे होते। कार्यकर्त्यांना राजकीय नेतृत्वाचे धडे सुद्धा विनोद तावडेंनी वेळोवेळी दिले। तर राम वडकुते यांना सुद्धा लॉटरी लागली। राम वडकुते हे हिंगोली लोकसभा निवडणूक प्रमुख होते। विधान परिषदेचे माजी आमदार आहेत। हिंगोली भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा ते होते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळीमेंढी महामंडळाचे अध्यक्ष। शेळीमेंढी महामंडळाच्या अध्यक्षपदाची 2 वेळा जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती। महाराष्ट्र राज्य दूध महासंघाच्या संचालकपदी 2दा निवड सुद्धा राम वडकुतेंची झालेली आहे। भाजपपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांनी कामकाज केलेलं आहे। - 2004 मध्ये राष्ट्रवादीकडून कळमनुरी विधानसभा सुद्धा त्यांनी लढवली होती। राष्ट्रवादीमध्ये असताना 2014 ते 2019 दरम्यान विधान परिषदेमध्ये ते आमदार राहिलेले आहेत। धनगर समाजाचे नेते म्हणून रामराव वडकुतेंची ओळख आहे। केंद्रामध्ये सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून रामदास आठवले यांची कारकीर्द सर्वांनाच परिचयाची आहे। 1990 ते 1996 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे ते सदस्य राहिलेले आहेत। 1990 ते 1995 शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण, परिवहन, रोहयो मंत्री सुद्धा ते राहिलेले आहेत। 1998, 99, 99, 2004, 2004, 2009 3 वेळा लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी विजय मिळवलेला होता। 2014 मध्ये आणि 2020 मध्ये राज्यसभेवरती सुद्धा ते गेले होते। दरम्यान भाजपचे 4 उमेदवार आज आपला उमेदवारीचा अर्ज दाखल करू शकतात, कारण या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या विनोद तावडे, रामदास आठवले भाजपकडून राज्यसभेवर जात आहेत। माया युवनाते, रामराव वडकुते यांनी सुद्धा आज आपला अर्ज भरायचा ठरवलेला आहे। भाजपचा उमेदवारी अर्ज हे सर्व 4ही उमेदवार भरतील। भाजपचे 4ही जण आज राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत। इसलिए मैं माननीय नरेंद्र मोदी साहब है, अमित शाह जी है, राजनाथ सिंह जी है, हमारे नितिन नवीन जी जो उनके राष्ट्रीय अध्यक्ष हैं, और BL संतोष जी है, महामंत्री है, और भी सबसे ज्यादा प्रयत्न हमारे देवेंद्र फडणवीस जी ने किया था कि मुझे राज्यसभा मिलनी चाहिए, और रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया को एक राज्यसभा मिली है। इसीलिए मैं नरेंद्र मोदी साहब और सभी नेताओं का मैं आभार करता हूँ और मेरे ऊपर जो जिम्मेदारी दी है उसको